आजी दे ना मले दोन आलू दे ना, मी चिप्स पाडू लागतो. मले पाडता येते आजी, चिप्स पाडता येते. मी न चंदूच्या घरी चिप्स पाडून पाहिले होते. मले पाडता येते आजी. दे ना, दोन आलू दे, जास्त नको देऊ, फक्त दोन देऊन दे. मग नाही मागत मी. नाही नाही म्हटलं, एक नाही ना दोन नाही. हा खेळ करून राहिलो काय आम्ही इथं? मनात होतं. हा हाता गीताला लागन ना, समजत नाही काय? हा मजाक समजून ठेवला काय म्हटलं? हा चिरण ना हात. राहू दे ना गण्या, आजी नाही म्हणून राहिली ना, समजत नाही काय मग? हा नाही म्हटल्यावर बी जबरदस्तीच करते. दे आजी दे आजी. हा हाता गीताला लागन काही समजत नाही काय? कामात काम वाढवशील आमचं. हा त्याच्यापेक्षा जाऊ दे, खेळ ना तू. हा आज नाही आहे काय म्हटलं खेळणं? जाय गावात खेळणं. हो आई, आता खेळून नाही राहिला. हा सकाळी आले म्हटलं शाळेत जाय रे, तयारी करून देतो तर नाही, पोट दुखते आई, आज शाळेत नाही जात मी. हा शाळेत जायच्या वेळेस या नाटकं करते. शाळेत जायच्या वेळेस याचं पोट दुखते, आता आता नाही दुखून राहिलं वाटते. हा आता पोटही नाही दुखत ना, पाय नाही दुखत ना, काहीच नाही दुखत. हा किती वेळचा येऊन बसला तो. हा काही दुखून राहिलं का आई याचं? काय दुखून राहिलं त्याचं? सगळं तर बरोबर आहे. हा जेवण करते, पाणी पेते, खेळते, कुदते, आणि कायचं पोट दुखून राहिलं? हा जीवावर आलंच ना शाळेत जावाचं. आतापासून नाटकं नको करत जाऊ. हा आतापासून म्हटलं खोटं नको बोलत जाऊ आमच्या संग, नाही तर चांगली झोड पण मी एखाद्या दिवशी. कसं खोटं बोलणं राहायचे तर. उठ बरं, इथून उठ. भूक लागली असेल तर किचन मध्ये जाय, भाजी पोळी आहे म्हटलं. हा जेवण करून घे. इथं मंदा नाचू नको. आई ह्या एका शब्दात ऐकतच नाही म्हटलं. आपण किती म्हणा त्याले उठ रे, नाही उठून राहिला तो. हा लय जिदपणा करून राहिला. त्याची जिद पूर्णच नाही करायला लागत ना, करू दे ना, जिद करून राहिला तर करू दे. हा पण एकही आलू नाही देत मी त्याले. आता काय 10-12 राहिले असेल मोजून आलू. हा मग म्हटलं तू लवकर मला हा चिप्स पकवून दे, आणि मग मी वर टाकतो. हा बाई लवकर चिप्स पाडून घ्या, मग मी तुम्हाला लवकर पकवून देतो, आणि मग तुम्ही वाढू टाक जा छतवर ना का खाली? नाही हो खाली नाही बापा, गाई ढोरं कोण पात बसन. कोंबड्या आहे, गाई आहे, लेकरं आहे, बकऱ्या आहे. हा याले हाकला त्याले हाकला, कोणाला हाकलत बसजो. वर ठीक राहते ना. हा वरच टाकून देऊ. एकदा नेऊन टाकलं म्हणजे डबल पहा नाही लागत. हो ते आहे, वर ना कोंबड्या नाही बकऱ्या नाही ना, काही नाही. नाही तर काय मग अंगणात टाकशील तर रखवालीच करत बसा लागते बापा दिवसभर. हा इकून तिकून कोणाच्या कोंबड्या येते, कोणाच्या कोंबड्याला हाकल जाता. गावभर कोंबड्या. लक्ष्मी, अ बाई लक्ष्मी आहे काय घरी? कुठं गेली हो लक्ष्मी? आजी कुठं गेली? ये ना वा, घरातच आहे म्हटलं मी. ये बोला काकू, कशा काय आला म्हटलं? बोला, लय दिवसाबाद आले. अमाय या नाही लागत काय? काम पडलं तर याच लागते. आता काम पडलं तुया संग तर आली बा तुया घरी. हाव काय माझ्या संग काम? बोला ना, कोणतं काम आहे? अहो काही नाही प्रीती, मी चिप्स पाडून राहिली म्हटलं तर किसनी पाहिजे मला. दे ना असं तर. काकू किसनी तर आहे पण घरी नाही आहे म्हटलं, शांत काकू घेऊन गेल्या. आज सकाळीच आल्या होत्या म्हणे, प्रीती तुझ्या घरी किसनी असेल तर दे म्हणे. चिप्स बनवून राहिलो म्हणे आम्ही दोघी जणी, तर एका किसनीनं म्हणे चिप्स पाडायला टाइम लागन, आणि 2 राहील म्हणे, तर लवकर पाडणं होऊन जाईल म्हणे. चिप्स पाडणंही होईल म्हणे लवकर, आणि टाकणंही होईल म्हणे लवकर, तर देऊन दे म्हणे. मग ऊन होते म्हणे अजून दुपारी, तर घेऊन गेला त्या. जाऊन पहा ना तुम्ही शांता काकूच्या घरी, झालेच ना आता त्याचे चिप्स पाडून, तर घेऊन जा मग त्याच्या घरून. हा काय तर जाऊन पाहतो मग शांताबाईच्याच घरी. झाले गेले असं म्हणा त्याचे चिप्स पाडून. शांताबाई आजच बनवून राहिली नाही, आणि मी आजच बनवून राहिली. एकाच दिवशी आमच्या दोघीले पुराणाला. बनवून घ्या ना, तर घेऊन जा म्हटलं किसनी. हाय नाही काय तुमच्या घरी असेल ना? माझ्या घरी आहे, पण त्याचाही नट निसटला आहे. हाता गीता लागाचा भेव लागते. चिप्स पाडा तसा नट हालते. लहान मोठे चिप्स पडून राहिले, तर भावनाले म्हटलं मग थांबून जाय म्हटलं, तू घाई काही करू नको. पहिले मी जातो म्हटलं किसनी आणतो, आणि मग बनवू म्हटलं चिप्स. तर इकडे आली मग तुझ्या घरी. हा काय भेटून जाईल म्हणा, गावात कोणाच्याही घरी भेटून जाते. हो किसनी भेटून जाते कोणाच्याही घरी, पण आपल्यालाच चांगलं नाही वाटत ना. मलाच चांगलं नाही वाटत नेहमी कोणाले मागणं. आता काल बाजारात गेली होती मी, पण मग काल माझ्या लक्षातच नाही राहिलं का किसनी घेऊन घ्या म्हणून. आज म्हणत होती माय काल बाजारात गेली किसनी नाही आणली, आज पस्तावून राहिली. असं होते. एवढीशा गोष्टीसाठी पस्तावा लागते काय काकू? घेऊन जा. तसं नाही आहे, किसनी भेटून जाते, पण गोष्ट हे आहे का कोणी काय म्हणते मग, बापा यायनं काय किसनी नाही घेणं होत काय? 10 वेळा माझ्या घरी येते, किसनी मागते, हे नेते ते नेते. हा द्याले तर देऊन देते, पण मागं बोलते ना, म्हणून चांगलं नाही वाटत मला. तसं दिसं काही नाही आहे. मी नाही म्हणत काकू, पहिलं सांगतो मी तुमच्या तोंडावर सांगतो ना, मागं म्हणत ना पुढं म्हणत काहीच नाही म्हणत मी. पाहिजे काय घेऊन जा, काम झालं काय आणून द्या, असं माझं काम आहे.
कारण की मलाही तुमच्या संग काम पडते आणि तुम्हालाही माझ्या संग काम पडते. एकीमेकीला तर काम पडते कोणतं ना कोणतं. हा किसमीचीच गोष्ट नाही, पण प्रत्येक गोष्टीत कुठं ना कुठं एकीमेकीला कामी पडाच लागते. हो ते तर आहे, एकीमेकीच्या कामी तर पडाच लागते. ठीक आहे मग प्रीती, शांताबाईचे चिप्स पाडून झाले असेल तर घेऊन जाईन मग. तुझ्या घरची घेऊन जातो आणि शांताबाईच्या घरची घेऊन जातो, दोन्ही घेऊन जाईन मग. बरं ठीक आहे ना काकू. हो. शांताबाई, शांताबाई ये ना वा, चंद्रकला ये ना घरात. झाले काय शांताबाई चिप्स पाडून? हो झाले ना आमचे चिप्स पाडून. कशी काय आली? काही नाही, किसनीच पाहिजे मला. ये चिप्स बनवून राहिली मी, तर चिप्स पाडायला पाहिजे. तर झाले असन तर दे म्हणत होती मी. घेऊन जाय ना मग. 5 मिनिट थांब, 5 मिनिटाची गोष्ट आहे. 5 मिनिटात पाडतो आम्ही लवकर लवकर. आणि घेऊन जाय मग. तर किती किलो आलूचे बनवून राहिली तू चिप्स? बनवून घेतो म्हटलं 10 किलो आलूचे चिप्स. भावना आहे, मी आहे, दोघी जणी आहे, तर लवकर लवकर बनवून घेईन आम्ही. तू येतं झाले आता पाडून, आता फक्त वाढूच टाकणे वाटते पकून. हा आता काय पकवायला काय टाईम लागते काय? टाईम लागते काय म्हटलं? 10-15 मिनिट, 10-15 मिनिट. हो 15 मिनिट बी जास्त झाले, लवकरच पकते. नाही तर काय मग. तर बबिताले म्हटलं लवकर लवकर पकून दे आणि मी न्यू टाकतो बा वाढू. जमते ना कसंही करान तर, नाही तर तू पकू दे, बबिता वर न्यू टाकते. तर एवढा उशीर म्हटलं मग चिप्स बनवायले? लवकर नाही बनवायला पाहिजे काय चिप्स बनवून राहिले तर? आता कधी चिप्स पाडान तुम्ही? आलू शिलालेच तर लय टाईम लागते, पाडायला काही टाईम नाही लागत. चिप्स काय लवकर पाडणं होते, पण ते शिल्ट काढायलाच मला लय जीवावर येते. शिल्ट काढून ठेवली शांताबाई आम्ही, कामं गिमं झाले तर बसलो आम्ही शिल्ट काढत. आता थोडेसे चालू राहिले 2 किलो. तर तिला म्हटलं तू काढ, तोपर्यंत येतो म्हटलं मी किसनी घेऊन. तर प्रीतीच्या घरी गेली होती, तर तिनं मला इकडेच पाठवलं, जा म्हणे शांता काकूच्या घरी. शांता काकूनच नेलं म्हणे. मीच गेली होती ना, सकाळीच गेली होती तिच्या घरी. दे म्हणू किसनी. तर झाल्या ना आमच्या. पाय बरं किती मोठे चिप्स पाडून घेतले आम्ही एकाच दिवशी. हो गण्याने पाडू लागले वाटते चिप्स. कायचा हो पाडू लागते, पुढं होते मी पाडतो आजी. पण हातगीत चिरण आपल्यालाच घेऊ लागते ना. त्याच्यानं म्हटलं नाही बापा राहू दे, जेव्हा मोठा होशील तेव्हा करू लागजो म्हटलं आम्हाला कामं. पुढं हो जो, आता जमत नाही काही नाही. आणशीन म्हटलं आफत. हो ते तर आहे. थांब मग 5 मिनिट आणि घेऊन जाय मग किसनी. बरं. बबिता तू एक काम कर ना, म्हटलं तोपर्यंत पाणी ठेवून दे ना. पाणी गरम व्हायला टाईम लागते ना, चांगलं उकळू दे जो. ना मीठ टाकून दे त्याच्यात. ठीक आहे. नाही मोठा गंज घ्या लागन. हो मोठा गंज घे ना, सगळ्यात मोठा घे जो. लहान गंज नको घेऊ, थोडे कपर्यंत पकवत राहा. नाही तर काय मोठाच गंज घे, एकानं होऊन जाते. चुलीवर तर मस्त होत होतं शांताबाई, गॅसही वाचला असता. चुलीवर बनवणं नाही तर चूल पेटव. अहो पण आता काड्याने आणून ठेवले ना, नाही तर मी वावरात जातो तर काड्या आणत राहतो. आता घरी तर एक काडी नाही चूल पेटवाले, कालच आणून ठेवायला पाहिजे होते. माझ्या घरी आहे ना काड्या, पाहिजे असेल तर घेऊन ये तिथून. लागतेच किती काड्या? 2-4 काड्या लागन. जाऊ दे आता गॅसवरच बनवून घेतो. बबिता जाय म्हटलं गॅस पेटव आणि गॅसवरच बनवून घे. आई एक काम करतो ना, गॅसवर बनवू म्हटलं तर गॅसही जातेच आणि वर खाली व्हा लागन आपल्याला. ते एक काम करतो मी, पाणी गिनी घेऊन मस्त वरच चूल पेटवतो. वर तिच्या इथं पकवणं होते आणि तिच्या तिथं टाकणंही होते. पाणी गिनी घेऊन जातो मी छतवरच. छतवरच चूल मांडू. नाही तर काय मग शांताबाई, आणि माझ्या घरी झाले काही जास्त टाइम नाही लागत. 10 मिनिटात तर जाणं येणं होते ना. काड्या घेऊन ये, किती काड्या पाहिजे तुले तर? एक कवटा भरता काड्या लागणार नाही तुले. 7-8 काड्या घेऊन ये, होते म्हटलं ना वाचते म्हटलं काही काड्या. जाय घेऊन ये. चिप्स पाडून घेतो ना पहिले, चिप्स पाडून घेतो मग जाईन. तर लवकर पाडून घेतो मग. तुले किसनी पाहिजे ना. तर बबिता तू एक काम कर, मला मावशी चिप्स पाडू लागते, तू जाय वर तर चूल मांड. बरं आई. हो जाय. आई मी चिप्स टाकू लागन. हा आई. लक्ष्मीले पाय ना गण्या काय करून राहिली तर ते. पाय लक्ष्मीले. आई आहे ना ते आजीजवळच तर बसली आहे. पाय जो लक्ष ठेव जो. नाही तर आजीले काम नाही करू देणार. घेऊन ये, नाही तर तिले वर बसून राहिली तर सावलीत. घेऊन ये. बरं आई घेऊन येतो मी लक्ष्मीले. आली का बाई लक्ष्मी? आली काय मा? हो आई आली मी. काय तर सावलीत उभी राही ना मग. उन्हात उभी राहून राहिली सावलीत हो ना. ऊन पाय ना किती तपून राहिली सावलीत होय. ऊन लागते म्हटलं. नाही लागत नाही. कुठं ऊन लागून राहिली? ऊन नाही लागत. मी उन्हातच थांबतो. सावलीत होय ना बाई लक्ष्मी, ऐकत जाणं. दादा पाय बरं सावलीत बसला. मी सावलीत बसली आहे. आजीन तर बोलन ना, मलेच बोलन म्हणून लक्ष्मीले उन्हातच ठेवलं म्हणून बबितानं. ये ना मा, ये ना बाई लक्ष्मी, ये मा. नाही मी नाही येत. मी वरून गाव
लमकू गिमकू नको, पडली गिळली तर इकडे ये, वापस ये. हा बस इथं चुपचाप बस. लक्ष्मी ये ना, आजी येऊन राहिली, ये पटकन. पाय आई, आजीचं नाव घेतल्याबरोबर पलटली. ये पटकन, आजी येऊन राहिली वर. आजी, काय रे, काय झालं? आजी कितीक वेळ आहे? बस आली आली, येऊनच राहिली मी. पाय येऊन राहिली आता आजी. ये पटकन बस इथं माया बाजूले, नाही तर आजी मारनच मग. आजी काळी घेऊन ये, हे लक्ष्मी ऐकत नाही. उन्हात घुमून राहिली आणि काठावर जाते. नाही आजी, मी उन्हात नाहीये, सावलीतच आहे. इथंच आहे आजी, मी कुठंच नाही गेली. त्या खोटा बोलते का नाही? मारजो नको आणि काळी नको आणू. नाही आजी, हे उन्हातच होते, उन्हात गेली होती आणि काठावर बी जाते. झालं असं, आली ना आता ते. हा शांत राय मग, तू बी लहानच बनत. माय बबिता, उन्हातच चूल मांडली म्हटलं, सावलीत काऊन नाही मांडली? मी म्हटलं कुठं मांडू तर इथंच मांडली. मग म्हटलं सावलीत आपल्याला बसा गिसाले पाहिजे, बसा उठाले जागा, त्याच्यानं म्हटलं उन्हातच बनवत आता. तर सावलीत मांडायला पाहिजे होती. पाहिजे ऊन गिन लागत असन तर. नाही आहे तेवढी ऊन गिन नाही आहे, पण आहे थोडी थोडी ऊन. काय होती तर मग सावलीत बसली आहे ना मी. एक वेळा टाकून दिलं म्हणजे 5-10 मिनिट पहा नाही लागत, पकत राहते. फक्त खाली वर कर नाही त्याले, अजून सावलीत येऊन बस नाही. हो ते तर आहे म्हणा, एवढं काही हे आहे नाही, बात पकते. तर टाक नाही इथं काही साड्या गिड्या. हा कायच्यावर टाकतं चिप्स? साडीवरच टाकू नाही. हो तर आणले नाही खालून? आणून ठेवले ना. बरं टाकून घेऊ मग. आता पकले असेल ना, लय वेळ झाला ना पाय, नाही तर मग तुटन ना जास्त पकल्यावर. पाय म्हटलं बबिता, नाही तर मग एका याचे 2 तुकडे होईल. हा तुकडे नाही झाले पाहिजे, जास्त काही पकवू नको. ठीक आहे, नाही जास्त नाही पकवत. पाय मग पकले असन तर टाकतो म्हटलं मी. हो आई, माहिती निशाणी की उचलाची आहे ना, पाईप गिप आहे तर झाडू लावून घेऊ काय मी? हो आई, निशाणी की उचलून ठेवून द्या ना, तो पाईप वाईप काय आहे तर तिथे टाका लागन ना, मावले पाहिजे ना चिप्स आपले. हो तेच म्हणून राहिले मी बी, झाडझूड करून घेतो चांगल्यानं. तर काय म्हणत होती मी, काढून घे म्हटलं ते चिप्स आणि दुसरे टाकून दे त्याच्यात. हा हे टाकेपर्यंत ते पकून जाते. मग लवकर 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 टाकून घेऊ. हा इथंच ऊन होईन नाहीत आपल्याला. काकू, अ काकू, शांता काकू, वहिनी, अ वहिनी, आहे काय घरी? कोण आहे बबिता? आशासारखा आवाज येऊन राहिला मला. आशा होय काय तर? हो आई, आशाताईच होय ना, आशाताईच होय. दे ना तिला आवाज दे, वर ये म्हणा. आशाताई वर या तुम्ही, आम्ही वर आहे म्हटलं छतवर. कुठं वहिनी? वर या, वर छतवर. अम्मा बाई, चिप्स बनवणं चालू आहे काय? हा काकू, पहिला नंबर लावला तुम्ही तर. माय तर बनवा नाही लागत बापा आता. हा मार्च महिना चालू आहे म्हटलं, ऊन पाय ना किती तपून राहिले. हा आता नाही तर कधी बनवा? एप्रिल मे महिन्यात कडक उन्हात एकदम. नाही बनवून घ्या ना, आताच बनवून घ्या, टाइम आहे तर. आताच बनवा लागते, मग एवढ्या कडक उन्हात कोण बनवते बापा? हवा आणि हे ते चालू राहते, आताच बनवून घ्या. बाजारातून आणले असं आलू? हो बाजारातूनच आणले ना आलू. पहा लागन मला बी, ह्या हप्ती घेऊन येईन 10 किलो आलू. ह्या हप्ती गेलती आणि माहिती हे बी होते, आठवण नाही आली मला, नाही तर येऊन गेले असते ह्याच हप्ती आलू. अमाय अजय होता तर घेऊन आले पाहिजे होते आलू 10-15 किलो एक कायानं. आता त्या दिवशी बाजाराचा थैला आलू आणणं नाही होत त्याच्यानं, तरी म्हटलं घेऊनच जाव गड्या. तरी 8 किलो घेऊन आली मी. आणि प्रीती नाही घेतले वाटते 4-5 किलो. किती घेतले तिने तर? 5 घेतले का 10 किलो घेतले तर? ह्या हप्ती आणतोस ना काकू, मी घेऊनच येतो आणि बनवूनच घेतो. कशा काय आल्या आशाताई? काही नाही वहिनी, तुमच्याच भेटीला आली मी. पैसे देवाचे होते ना तुमचे 50 रुपये, तर चला म्हटलं नेऊन देऊन द्या बा. त्या दिवशी म्हणत होती तुम्हाला का संध्याकाळी देतो बा पैसे बाजारातून आल्यावर, पण आम्हीच बाजारातून लेट आलो. घरी आलेच तर आम्हाला 7 वाजून गेले. मग घरी आल्यावर बी कामं राहते, हे राहते ते राहते, आणि मग लेकरं भात क देन, मग जेवण करतो आणि झोपतो. म्हटलं जाऊ द्या, आता काही पैसे नाही नेऊन देत, म्हटलं उद्या नेऊन देईन मस्त आरामानं. त्याच्यानं मग आज आले मी. आरामात आणून द्यायला पाहिजे होते, काय घाई होती काय? तुम्हाला तर म्हणत होती मी का आशाताई जेव्हा तुम्हाला टाइम भेटन तेव्हा आणून दे जा बा, घाई गडबड तर आहेच नाही, पैसे राहीन तेव्हा आणून दे जा अशी तर म्हणत होती मी. नाही पण ते मला चांगलं नाही वाटत ना वहिनी. तुम्हाला सांगून गेली होती ना मी का संध्याकाळपर्यंत आणून देतो, आणि आणून नाही दिलं तर मग मला चांगलं नाही वाटलं. पाय गळ्या म्हटलं, आपण कोणाला सांगतो तर त्या हिशोबानं म्हटलं पूर्णही करावं लागते. नाही तर डबल भरोसा नाही ठेवत ना. समोरचा माणूस म्हणा, बाई म्हणा, कोणी बी समोरून चालून मार भरोसा राहीन काय मग तुमचा? कायले नेले होते अशा पैसे? मला तर माहीतही नाही. काही नाही काकू, बाजाराच्या दिवशी
पैसे नाही होते माझ्याजवळ. तर कोणाले मागू न माहिती हे चालले गेले बाजारात. मले म्हणे 12 वाजेपर्यंत येतो म्हणे, तयारी करून ठेव तू. म्हणजे ठेकेदार जवळ गेलते पैसे आणाले. आणि मग ठेकेदारनंच उशीर केला म्हणते. कुठं गेलते गावाले तर पाहुणपणा गेलते का कोणत्या कामी गेलते तर एक त्याले तिकडेच वाजला. तर ते काही आले नाही. मला म्हणत होते का तयारी करून येऊन जाय तू. 2 वाजता फोन लावला तर मग म्हटलं आता कोणाला पैसे मागू बापा, माझ्याजवळ 1 रुपया नाही, फुटी कवडी नाही म्हटलं ना. आता कायच्यानं जाऊ मी बाजारात. मग कुठं जाऊ करून तुमच्या घरी आले. तर मग तुम्ही बाजारात चालल्या गेल्या होत्या, लवकरच गेल्या तुम्ही. तर मग म्हटलं वहिनीले असन तर द्या बा. तर वहिनी म्हणते हाय म्हणते. मी तर 20 रुपये मागितले होते टिकटी पुरते, पण वहिनी म्हणते 20 रुपये नाही आहे म्हणते चिल्लर, तर 50 घेऊन जा म्हणते तुम्ही. तर मग वहिनीनं 50 दिली मला. असं तर 50च घेतले होते ना. मग काय दिले नसते काय त्या. बस ना मग, आली तर बसतही नाही, उभीच आहे किती वेळची. बस ना. सकाळीच काऊन नाही चिप्स टाकले काकू? मग एवढ्या उन्हात टाकून राहिले तुम्ही? अहो सकाळी कामं राहते ना, घरचे कामं, चहा नाश्ता डब्बा हे ते. प्रकाश कामाला जाते तर सकाळी डब्बा बनवून द्यायला लागते. मग चिप्स पाडायचे होते. रात्री काही पाडून नाही ठेवले. रात्री जर पाडून ठेवले असते तर लवकर झाले असते आमचे चिप्स बनवून. हो, मी तर रात्रीच पाडून ठेवून देतो. एकटीले लय घाई गडबड होते ना काकू. सकाळी स्वयंपाक राहते, मग चिप्स बनवणं राहते, टाकणं राहते. त्याच्याने मी रात्रीच आलू शिलून चिप्स पाडून पाण्यात ठेवून देतो आणि दुसऱ्या दिवशी मग बनवायचंच राहते. आम्ही तसंच करतो प्रत्येक वेळेस, पण माझी काही इच्छा नव्हती बनवायची. मग म्हटलं अजून रिकामी आहे गळ्या, काय करू म्हटलं, बसल्या आलूच शिलतो. तर मग बबिताले म्हटलं, बबिता आण म्हटलं आलू, बसल्या काढतो म्हटलं मी शिल्ट. मग मी आलूचे शिल्ट काढून ठेवले चांगले मस्त धुईधाय करून. आणि मग बबिता आणि मी ना दोघींनाही चिप्स पाडले. होते म्हणा, आता काय अर्धे तर झाले समजा, आता थोडेसे राहिले असेल तुमचे. नाही तर काय मग होते. काम नसन तर टाकू लाग, लवकर होऊन जाईन मग आमचे. बरं, वाळू टाकू लागू काय? ठीक आहे ना. हो, जेव्हा तू या घरी बनवशील तेव्हा येईन मग मी बी थोडीशी मदत करू लागाले. अरे वा, मग एकदम चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. करू लागतो ना मग मी. द्या मग वहिनी पकू लवकर. आम्ही दोघे जणी लवकर वाळू टाकतो. हो, ये मग इकडे. हो. आणि म्हटलं काकू, खाली टेबलावर पैसे ठेवले, कोणी नेन तर नाही ना? नाही हो, घरातून कोण नेणार आहे, कोण नाही नेत. हो, तेच म्हटलं, टेबलावर 50 रुपये ठेवले. ठीक आहे ना. चिप्स तर मस्त पाडले पण काकू तुम्ही, मोठे. तर आलूच मोठे होते ना, त्याच्यानं मोठे चिप्स पडले. आपण लहान आलू आणतो तर लहान पडते. मोठे आलू आणले होते मस्त. चिप्स की मस्त पडले पण. हो ना, मस्त पांढरे झाले. लाल नाही ना काळे नाही, मस्त पांढरे बनले. हो, तर आम्ही चिप्स पाण्यातच पाडले ना. म्हटलं आता काळे पडते का काय पाडते, म्हटलं पाणीच घे म्हटलं बबिता कोपऱ्यात पहिले, आणि मग चिप्स पाडले डायरेक्ट पाण्यातच. तसंच करा लागते, मग काळे नाही पडत. बबिता अजून किती राहिले म्हटलं आता चिप्स? झाले बस आता हे आखरी. एवढे पकवले म्हणजे झाले आपले चिप्स. पाय वा आशा, तू आली तर बरं झालं म्हटलं. पाय बरं, आमचे चिप्सही बनून झाले. हो ना काकू, आली ना बा, कामी पडली ना तुमच्या. हो ना, आता दोघी जणी आम्ही करत होतो आता आरामात. तू आली तर झाले लवकर टाकून, नाही तर एकटी टाकत होती मग मी. बबिताही टाकू लागते म्हणा, तेही टाकू लागत होती, पण म्हटलं पकव बा तू लवकर. आई पहा म्हटलं या दोघाले, उन्हात जाऊन बसले. थोई बसला आणि हेही बसली. बोला बरं यायले दणकवा म्हटलं. काहून गण्या, काहून तुम्ही जीव खाऊन राहिले, काही समजतच नाही बा. नाही म्हटल्यावर बी उन्हात जाऊन राहिला तू. उन्हात येऊन राहिला, बसून राहिला. तुले पाहू लक्ष्मी नाचते मग तुया मांग. होय ना, सावलीत बसानं हाय ना जागा. का मनधाम पुढं हो ना. लेकरायचं तेच राहते काकू, माझ्या बी घरी तसंच आहे. काम नाही करू देत ना, काही नाही. मंदा होते. या लेकराच्या ना काम नाही उरकत म्हटलं. नाही तर काय, मी करतो आणि मी येतो. आपले कामं राहिले यायचंच करत बसा. आता मंदात होऊन राहिले, हाय काय काही काम धाम. चिप्स तर काही टाकू नाही लागून राहिला. बस ना सावलीत बस ना, अजून बिमार पडशील तर नाही लागन दवाखान्यात. जाय बस सावलीत बस. आजी मी नाही पडत ना बिमान, माहित आहे ना मी नाही पडत म्हणून. ऐकत जा ना बाबू, ऐकत जा ना मा. आजीच ऐका लागते ना. चुलीतलीच काळी घेईन म्हटलं मी, मला राग घेईन तर. उठ म्हटलं ना, उठ पटकन. लाड नको करत जाऊ जास्तीचा. लाडच्या ठिकाणी लाड करतो, माराच्या ठिकाणी मारतो म्हटलं मग मी. मागं पुढं नाही पाहत. उठ लवकर. का घेऊ आता काळी? उठू काय मी? जातो सावलीत. अन तू भवानी, बस ना खाली. जाऊन बसली तिथं टेकड्यावर.
मग कुठं आहे तू? उन्हात नाही आहे तर? ऊन नाही आहे का तिथं? एसीची हवा लागून राहिली लक्ष्मीले तिथं. हो ना, उन्हात बसल्यानं ऊन नाही लागत म्हणते. होय खाली होय. होय सावलीत पटकन. हॅलो, हा बाई बबिता, काय चालू आहे? काही नाही आहे, चिप्स बनवणं चालू आहे. हाव काय, झाले बनवून का बनूनच राहिले? बनवणंच चालू आहे, आता झालेच आमचे. हाव काय, बनवत असन तर लावतो मग मी थोड्या वेळानं फोन. नाही बोल ना, बोल. झालेच आमचे, आता 2-4च राहिले वाळू टाकायचे. झाले बनवून. हाव काय, किती किलोचे बनवले चिप्स? जास्त नाही आहे, 8 किलो आलूचे बनवले आम्ही. हाव काय, चांगलं आहे ना. मी बनवून म्हणतो ना. आमची बनवा लागन आता 1-2 दिवसानं. कसा काय फोन लावला होता? काही नाही, असाच फोन लावला. लय दिवस झाले तर म्हटलं चला बा फोन लावून पाव, हालचाल विचाराव. काय करते, काय नाही, काय चालू आहे. अच्छा, सगळं ठीक आहे ना? काय करते शांताबाई? हाय नाही, इथंच बसली आहे. बोलतं का आई संग? दे ना फोन. आई फोन घ्या, आई बोलतो म्हणते. हॅलो, हा रेखाबाई बोला. झाले शांताबाई चिप्स बनवून? हो झाले. पाठवून दे जा मग. पाठवून दे जा म्हटलं इकडे मायासाठी. अरे वा, काऊन नाही पाठवून ना, तुमच्यासाठी पाठवतो. हाव काय, चांगलं आहे ना मग. ह्या वर्षी काही बनवत नाही मी चिप्स म्हटलं. पाठवून दे जा तिकूनच. हो आणखी सगळं ठीक आहे? हो सगळं ठीक आहे ना. काय माय बोलूही नाही देत, फोनवर बोलून राहिली तर ताण लागली न भूक लागली. बरं रेखाबाई बोला म्हटलं तुम्ही बबिता संग. हे लेकरायला ताण लागली तर नेतो म्हटलं खाली. छतवर आहे ना आम्ही, ऊन तपते इथं. अच्छा पहा लेकरायले पहा, लावतो म्हटलं मी शांततेने फोन तुम्हाला. बरं लाव जा मग. हो थोड्या वेळानं लावतो मग तुम्हाला. करून घ्या तुम्ही कामं गिमं. हो ठीक आहे ना, मीच लावतो मग रेखाबाई तुम्हाला. मीच लावतो म्हटलं फोन. ठीक आहे मग शांताबाई, ठेवतो.